त्यानंतर एक धक्कादायक बातमी आहे। पालघरमध्ये चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। झडपी शाळेतील धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आलं आहे। मध्यान्ह भोजनासाठी येणारं धान्य निकृष्ट दर्जाचं निघतंय। शाळेकडून कारवाईचं आश्वासन दिलं गेलं आहे। तर पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या शासनाकडून शाळांना पुरवलं जाणारं धान्य हे निकृष्ट दर्जाचं आहे। जे शिक्षण घेतात या शाळांमध्ये त्यांना शासनाकडून जे धान्य पुरवलं जातं ते निकृष्ट दर्जाचं आहे। लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर ही दृश्य आपण बघू शकतोय। किडलेले धान्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। वाटाणे दिलेले आहेत पण त्याला छेद पडलेले आहेत आणि हे छेद किडे मकोड्यांनी केलेले आहेत। तर ठेकेदारांकडे जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडून धान्य निकृष्ट दर्जाचं पुरवलं जात असल्याची धक्कादायक बाब उघड झालेली आहे। तर त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर बघू शकता। पहिली गोष्ट असं निकृष्ट प्रकारचं धान्य किंवा कडधान्य आल्यास किंवा तिखट मीठ हे कुठल्या प्रकारचं दुसऱ्या कंपनीत आल्यास त्याच्यातले एक्सपायरी डेट पाहून घेण्याची आम्ही शक्त ताकीद सगळ्यांना दिली आहे। आणि अशा प्रकारचं त्या शिक्षकांनी निकृष्ट दर्जाचं धान्य किंवा तांदूळ हे उतरवून घेतलं नाही पाहिजे। एवढंच काय, आम्ही जर किलो मागे एखाद्या कट्ट्यामध्ये 200 जरी ग्रॅम तांदूळ कमी असतील तरी तो 200 ग्रॅम कट्टा तो उतरून घेऊ नये अशा प्रकारचे लेखी आदेश दिले आहे। तरीसुद्धा अशा प्रकारचे जर कुठं कडधान्य आढळून आलं असेल तर आम्ही सदरच्या शिक्षकांना त्यांना बळजबरी केली आहे का ते जुनं धान्य आहे की कसं आहे याचीच चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याचा मी आत्ताच आदेश देतोय। तर कारवाईचे आदेश दिलेले आहेत पण हे धान्य इथपर्यंत कसं काय आलं आणि याच्या आधी सुद्धा असं काही झालं होतं का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। लोकशाही मराठीनं हा जो सर्व प्रकार आहे तो समोर आणलेला आहे। कारण या ठिकाणी पालघरमधील चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। गोरगरीब घरातील ही मुलं असतात जी शाळेमध्ये झडपीच्या शाळेमध्ये येत असतात आणि त्यांना जे मध्यान्ह भोजनासाठी जेवण दिलं जाते ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।